कसे काय मंडळी, आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत एक सुंदर अजून एक गाव सिंधुदुर्गमधील. आणि हे गाव एक्सप्लोर करताना आपण त्या गावामधील दोन सुंदर प्रसिद्ध मंदिरं बघणार आहोत आणि त्याच्यासोबतच या गावातील सुंदर निसर्गाचा सुद्धा अनुभव घेणार आहोत. मी सुद्धा घेणार आहे आणि तुम्हाला सुद्धा दाखवणार आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्कीच मजा येणार आहे. तर वेळ न काढता या गावाच्या जर्नीला आपण सुरुवात करूया. हॅलो, नमस्कार, स्वागत आहे आपल्या गाव फिरण्याच्या जर्नीमध्ये. आपण फिरणार आहोत सिंधुदुर्गमधील कुडा तालुक्यात असलेल्या गावात जाणार आहोत. आजचं आपलं गाव आहे घावनळे गाव आणि सुरुवात अशी होते निसर्गाच्या सानिध्यातनं. आणि बरेच दिवस ही जर्नी आपली स्टॉप झालेली आणि आता परत एकदा आपण ती जर्नी कंटिन्यू करतोय आणि आजच्या आपल्या घावनळे गावात जाणार आहोत. सो पहिला तर या गावात जायचा कसा याची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो आणि आम्ही कशा प्रकारे जाणार आहोत आणि प्रवास करणार आहोत. आणि दुसरी गोष्ट तर काय काय बघणार आहोत यासाठी तर आम्हीच सुपर एक्साइटेड आहोत. तर वेळ नको काढूया, तुम्हाला पहिला तर सांगतो की ह्या गावात जायचा कसा. आपल्याला फक्त मोबाईल फोन घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये गुगल मॅप्स ओपन करायचं आहे आणि त्याच्यावरती सर्च करायचं आहे रामेश्वर टेम्पल घावनळे किंवा रामेश्वर मंदिर घावनळे. जरी टाकलात तरी गुगल मॅप तुम्हाला तिकडचं डायरेक्शन देईल. जी डायरेक्शन येईल आपल्याला ती डायरेक्शन फॉलो करायची आहे. तुम्ही तिकडे पोहोचून जाल. पाण्याची बाटली होती काय होई होई काय आई सांगत होती जाताना पाण्याची बॉटल सोबत घेऊन जा. आई जाताना काळजी करत होती. आणि मंडळी, सध्या इकडे आमच्या इकडे गरमी जोरदार चालू आहे. वातावरण मळबट सारखं असतं, म्हणजे ढगाळ वातावरण, पण तरीसुद्धा गरमी मात्र तेवढीच होते. खरं तर मध्ये मध्ये पाऊससुद्धा पडतोय कुठे कुठे. सो आजच्या आपल्या जर्नीमध्ये आपल्यासोबत बाबूसुद्धा असणार आहे आणि आपण आता डायरेक्ट थेट चाललो आहे रामेश्वर मंदिर घावनळेच्या इकडे. आपण घावनळे गावामध्ये एंटर केलं आहे आणि तुम्ही पाठीमागे बघू शकताय. आत्ता आपण या ठिकाणी थांबलो आहे, जिकडनं डायरेक्शन दाखवलेली आहे की रामेश्वर मंदिरकडे कशा प्रकारे जायचा. तर बघू शकता या साईडने एक रोड आलेला आहे असा, आणि रोड डायरेक्ट सरळ पुढे गेलेला आहे आणि पुढे पण अजून गाव आहेत, तर तिकडे पण जायचं आहे. पण त्याच्या अगोदर तुम्हाला सांगतो आपण घावनळेमधील देवस्थान प्रसिद्ध तिकडे दर्शनासाठी जाणार आहोत. आणि हा रोड माझ्या पाठीमागे बघताय, हाच करेक्ट मंदिराकडे गेलाय. येताना जर तुम्ही नोटीस केलात तर आम्हाला रोड पूर्णपणे चकाचक मिळाला. रोड एकदम मस्त आहे आणि याच रोडने थोडासा पुढे गेल्यानंतर आपल्याला पाहायला मिळते घावनळे गावातील मुख्य देवस्थान, ते म्हणजे रामेश्वर मंदिर घावनळे. आपण मेन एंट्रन्समधून आतमध्ये एंटर केला. मंदिराच्या चारी साईडला बघितलात तर मोठीच्या मोठी खुली जागा आहे. आपण जेव्हा आतमध्ये एंटर केलं, मंदिर आपल्याला उंच जागेवरती पाहायला मिळालं. समोरच दीपमाळी तुळस आहे. त्यानंतर सभामंडपाचा जर विचार केला तर सभामंडप भव्य दिव्य आणि खूप मोठं पाहायला मिळालं. तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि मस्त दर्शन घेऊन येऊया. दर्शन घेऊन बाहेर आलो. त्यानंतर बघितलं तर साईडने आपल्याला जिना दिसत होता वरती चढायला. तर म्हटलं वरती जाऊया आणि वरनं कसा व्ह्यू दिसतोय ते पण कॅप्चर करूया आणि तुम्हाला दाखवूया. एकदम मस्त वाटत होतं. मी ऑलरेडी या मंदिरात एकदा येऊन गेलेलो आहे. अजून एक सुंदर गोष्ट आम्हाला पाहायला मिळाली, ती म्हणजे मंदिराच्या पाठीमागच्या साईडला शेतीचा एरिया आहे आणि त्या ठिकाणी एक सुंदर छोटी विहीर आहे आणि असं म्हणतात ती एक पांडवकालीन विहीर आहे. आपलं दर्शन तर घेऊन झालं अगदी सुंदर प्रकारे आणि त्यानंतर आपण पुन्हा एकदा बाईकवर बसलो आणि आपण आता पुढच्या प्रवासाला जायला निघतोय. सो म्हणजे आमच्या प्रवासात आपल्यासोबत अजून एक मेंबर होता, तो म्हणजे माझ्या भावाचा फ्रेंड. आणि त्याच्यामुळे आम्हाला फिरायला एकदम इझी पडत होतं, कारण तो मूळ या गावचा आहे. सो त्यानंतर आम्ही पुढे जाता जाता आम्हाला एक नदीसुद्धा दिसली आणि त्यानंतर आपण थांबलो नाही असं तर मुळीच होणार नाही. मंदिराचं तर आपलं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आपल्याला आता दिसते इकडे सुंदर नदी.
आणि नदी आपल्याला लगेच दिसली जाताना रोडवरतीच, तर जाताना दर्शन करून जाऊया. या साईडने एक छोटीशी पायवाट गेलेली आहे. बघू शकताय सगळीकडे आपल्याला खडकं दिसत आहेत. आता विचार सुद्धा केला नव्हता की कधी इकडे नदी बघायला येईल दुसऱ्या गावात, कारण आमच्याच नदीवरती आम्ही वर्षातून 1-2 वेळाच जातो घर लांब असल्यामुळे. पण इकडे शांत आवाज, पाण्याचा झुळझुळाट फक्त. पाणी सुकल्यामुळे बघू शकताय एकदम खडका खडका. याच्यातनं प्रवास करताना सावकाश करायचा नेहमी, पाय लचकायचे चान्सेस जास्त. आता जरा एकदम मस्त वाटते. रुमाल तर आपल्याकडे ऑलरेडी आहे. नदीचं पण दर्शन तुम्हाला केलं आणि आम्ही पण मजा करून घेतली. गरमी ऑलरेडी इकडे चालू आहे एकदम. सो आता आपण प्रवास कंटिन्यू करूया आणि पुढच्या दिशेला वळूया. आता नेक्स्ट स्टॉप आपला कुठचा येणार आहे ते तुम्हाला दाखवतो. तोपर्यंत थोडासा प्रवास एन्जॉय करा. पुन्हा एकदा आपण नेक्स्ट डेस्टिनेशनकडे येऊन थांबलोय. आणि जसं की मागाशी बोललो होतो, आपण जेव्हा स्टार्टिंग आतमध्ये त्या मंदिराकडे गेलेलो तेव्हा रोड आतमध्ये गेलेला, तसाच आता बघू शकताय माझ्या पाठीमागे या साईडला आतमध्ये रोड गेलाय. आणि हा रोड पुढे जातोय कंटिन्यू न्यूजा वगैरे, आंबेरी वगैरे तिकडे. सो तिकडे पण नंतर जाणार आहोत. सो आता घावनेळमध्ये आहोत, तर घावनेळमध्ये अजून एक सुंदर मंदिर तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सो जायचं आहे करेक्ट आपल्याला या साईडला. तुम्ही जर कुडावरनं वगैरे येत असाल तर कुडा आल्यानंतर तुम्हाला लेफ्ट साईडला वळायचं आहे. सो जाऊया आतमध्ये. फायनली मंडळी आपण मंदिराकडे येऊन पोहोचलो आणि हे आहे घावनेळेमधील श्रीदेवी माऊली मंदिर आणि रान माऊली म्हणून देखील ओळखलं जातं. आणि बघितलात तर आपण आल्यानंतर बघितलं तर जुन्या पद्धतीचं बांधकाम पाहायला मिळालं. आपण आतमध्ये आलो आणि पहिला तर दर्शन घेऊया. मस्त आमचं दर्शन तर घेऊन झालं आणि मंदिराच्या आसपासच्या आवारात फिरताना किंवा मंदिरामध्ये फिरताना आम्हाला एक रेअर आर्ट फॉर्म पाहायला मिळाला, जो की इतरत्र मंदिरांमध्ये शक्यतो पाहायला मिळत नाही. तो म्हणजे हा आर्ट फॉर्म. आणि मला थोडी माहिती मिळाली त्यानुसार या आर्ट फॉर्मला कावी असं म्हणतात. त्यानंतर बाहेरच्या आवारात सुंदर अशा प्रकारची एक तुळससुद्धा आम्हाला पाहायला मिळाली. अशा प्रकारे 2 सुंदर मंदिरांची माहिती आपण घेतली, जी की प्रसिद्ध मंदिरं आहेत घावनेळ गावामधील. आणि खूप सुंदर वातावरण आणि आजूबाजूला तुम्हाला थोडाफार कचरा दिसत असेल. तर आत्ताच नुकतीच जत्रा झालेली आहे, 1 ते 2 दिवस झाले असतील कदाचित. सो कशी वाटली मंदिरं तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि या गावातनं कोण असाल तर नक्की कमेंट करून सांगा, आम्हाला पण एकदम मस्त वाटेल. सो आता बघूया नेक्स्ट गाव आपण कुठचा पकडणार आहोत. तर या गावात फिरून आम्हाला पण एकदम मस्त वाटलं, नक्कीच तुम्हाला पण एकदम चांगलं वाटलं असेल. आता आम्ही निघतोय, आता चाललो आहे आपण घराच्या दिशेने, आता दुसऱ्या गावाच्या शोधात. तोपर्यंत तर बाय बाय.